आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। भाजपला जबरदस्त धक्का, मित्रपक्ष आरपीआय आठवले गटाचा कौल शिवसेना शिंदे पक्षाकडे। भाजपने विश्वासघात केला असा थेट आरोप। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपला मोठा राजकीय हादरा बसला असून मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटने भाजपाशी काडेमोड घेत थेट शिवसेना शिंदे पक्षाला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय। भाजपने वारंवार दुर्लक्ष करत आम्हाला विश्वासात न घेतल्याचा गंभीर आरोप आरपीआयच्या नेत्यांनी केलाय। आरपीआय आठवले महाराष्ट्र प्रदेश सहसचिव संजय कांबळे व जिल्हाध्यक्ष विकास साबळे यांनी पत्रकार परिषदेत भाजपाविरोधात जोरदार तोफ डागली। मित्रपक्ष असूनही भाजपने कोणतीही चर्चा न करता उमेदवार ठरवले, स्थानिक पदाधिकाऱ्यांचा अपमान केला व सावत्र वागणूक दिली। याबाबत इशारा देऊनही भाजपकडून दखल न घेतल्याने आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी शिवसेना शिंदे पक्षाचे जिल्हा अध्यक्ष संजय बापू विभुते, तालुका अध्यक्ष अंकुश वाळे, प्रमोद सामंत, जत शहराध्यक्ष महादेव कोळी, आरपीआय तालुका अध्यक्ष संजय कांबळे पाटील, युवा तालुका अध्यक्ष अविनाश वाघमारे, विनोद कांबळे, प्रशांत ऐदाळे, हर्षवर्धन कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। प्रदेश सहसचिव संजय कांबळे म्हणाले की आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री आमदार रामदासजी आठवले साहेब यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे। त्या निर्णयानुसार आम्ही भाजपकडे युतीबाबत मागणी केली होती, मात्र भाजपने आम्हाला नेहमीच दुय्यम वागणूक देत पूर्णपणे डावलले। त्यामुळे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सखोल चर्चा करून शिवसेना शिंदे पक्षाला पाठिंबा देण्याचा ठाम निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले। जिल्हा परिषदेच्या 5 गटातील व पंचायत समितीच्या 8 गटातील 8 गणातील शिवसेना शिंदे पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या विजयासाठी आरपीआयचे कार्यकर्ते रात्रंदिवस प्रचारात झोकून देणार असल्याचा निर्धारही कांबळे यांनी व्यक्त केला। दरम्यान शिवसेना शिंदे पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय बापू विभुते म्हणाले की आरपीआय आठवले गटाच्या पाठिंब्यामुळे आमची ताकद लक्षणीयरित्या वाढली आहे। उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे साहेब तसेच उद्योगमंत्री नामदार उदय सामंत, परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक, पाणीपुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटील, नामदार भरत गोगावले आदी मंत्र्यांनी जत तालुक्यासाठी भरघोस निधी दिला असून विकासाला गती दिली आहे। हा विकास पुढे नेण्यासाठी मतदारांनी शिवसेना शिंदे पक्षाच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले। जत तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निमित्तानं आमचे बऱ्याच वर्षापासूनचे मित्र महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणून काम करत असताना जे आमच्यासारखेच समदुःखी आहेत ते आदरणीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्राचे सहसचिव आदरणीय संजयजी कांबळे, त्यांचे तालुका अध्यक्ष आदरणीय संजयजी कांबळे पाटील, वाघमारे साहेब, साबळे साहेब, त्यांचे सर्व पदाधिकारी, आमचे तालुका प्रमुख सर्व पदाधिकारी आज एकत्र बसून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणून काम करत असताना लहान पक्षांना विरोध करून जे राजकारण करते आणि छोट्या पक्षांना आमदारकीला खासदारकीला वापरून घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांचा वाटा देण्याचं ज्यावेळी वेळ येते त्यावेळेला त्यांना बाजूला कशी करते याचं जिवंत उदाहरण म्हणजे शिवसेना तर आहेच, परंतु आरपीआय आहे। आणि हे कळून चुकल्यानंतर आरपीआयचे आमचे नेते पक्ष असतील यांना आमची आरपीआयची ताकद या तालुक्यामध्ये आम्ही दाखवून घेणार आहोत। मी तालुक्यातील सर्व पदाधिकारी, तालुक्यातील कार्यकर्ते आमच्या आरपीआयच्या कार्यकर्त्याला विनंती करतो की आपण आपली युती शिंदे गटाबरोबर झाली आहे, आपण तन मन धन लावून शिंदे गटाचे जेवढे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आहेत त्यांना निवडून द्या आणि आपल्या आरपीआयची ताकद या जिल्ह्यात राज्यात दाखवून द्या। कारण नेहमीच आपल्याला डावललं जातं आणि त्याचा भूकंप आज झालेला। आणि आज मी या ठिकाणी गेले 8-10 दिवस मी भाजपची वाट बघत होतो, कोणीही पदाधिकारी भेटलेला नाही, परंतु या तालुक्यातील भाजपच्या उमेदवाराला आरपीआयची ताकद काय हे समजली। 60% उमेदवार आम्हाला भेटले की तुम्ही आमचा प्रचारला या। अरे तुमची नेते बोलवत नाही तर मग आम्ही कसे येणार? या मुद्द्यावर आज
भाजप आमच्याशी कुठल्याही प्रकारची चर्चा न केल्यामुळं 8 ते 10 दिवसापूर्वी या जिल्ह्याचं खंबीर नेतृत्व, या जिल्ह्याचं कर्तव्यदक्ष विकासात्मक ज्यांनी पाऊल टाकलेलं आहे ते शिंदेसाहेब, तालुकाध्यक्ष साहेब, आमचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, विकास साबळे आणि सर्वांनी आज पाठिंबा एकनाथ शिंदे शिवसेनेला जाहीर केलेला आहे. धन्यवाद. जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.